ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे नगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या विविध सर्व्हिस सेंटरला पाणी वापरण्यापासून बंदी घालण्यात आली असून अशा प्रकारच्या नोटीस देखील महापालिकेने सर्व्हिस सेंटर चालकांना दिल्या आहेत। त्यामुळे या सर्व्हिस सेंटर चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे। तर यात सर्व्हिस सेंटर चालकांनाच का टार्गेट केलं जात आहे, असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी उपस्थित केला आहे। सर्व्हिस सेंटर चालक हे लोकांच्या गाड्या धुवून आपला उदरनिर्वाह करत आहेत आणि त्यांच्यावर महानगरपालिका जर जबरदस्ती करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी वक्तव्य केले। सुहास देसाई यांनी आज याबाबत महानगरपालिका आयुक्तांना पत्र देखील दिले आहे। सर, आज महापालिका आयुक्तांना भेटण्याकरता आलेला आहात, अनेक समस्यांना विषयांना काय सांगाल का? आम्ही आता सर्व कार्यकर्ते माननीय जितेंद्रजी आव्हाड यांच्या आदेशाने महापालिका आयुक्तांना भेटायला आलो होतो, पण आयुक्त साहेब आज कार्यालयात नाहीयेत, म्हणून आम्ही पत्रव्यवहार जो करायचा होता तो त्यांच्या कार्यालयाशी कळवला। नजीकच्या काळात ठाणे महानगरपालिकेने बऱ्याचशा ठाणे शहरात असणाऱ्या अधिकृत अनधिकृत सर्व्हिस सेंटर्सना नोटिसा दिल्या आहेत। पाण्याचे खूपच प्रॉब्लेम चालू आहेत, पाणी टंचाई भासवण्याचा प्रकार आहे किंवा होतोय, होऊ शकते भविष्यात, त्याच्याआधी तुम्ही तुमची सर्व्हिस सेंटर बंद करा, अशा प्रकारच्या कायदेशीर नोटिसा ठाणे महापालिकेने दिल्या। मग हा प्रकार असेल, हा नक्कीच ठाण्यातील जनतेसाठी एक म्हणजे हानिकारकच आहे, कारण पाणी ही माणसाच्या मानवी जीवनातली एक मोठी नीड आहे, आवश्यकता आहे। आणि जर खरोखर ही गोष्ट आयुक्तांच्या नजरेत येत असेल, मग त्यांनी फक्त सर्व्हिस सेंटर्सला का टार्गेट केले? माझं आव्हान आहे आयुक्त साहेबांना, आयुक्त साहेब, तुम्ही जर खरोखर हे ठाणे शहर चालवता किंवा ह्या ठाणे शहराचे वाली म्हणून काम करता किंवा ठाण्याच्या नागरिकांचे एक भविष्य म्हणून जर काम करताय, तर सर्वप्रथम ठाणे महानगरपालिकेत जी अनधिकृत बांधकामं चालू आहेत ती बंद करा। ती का चालू आहेत, त्याला काय कारण आहेत? त्याला पाणी चालत नाही। आज बरेचशा घोडबंदरला जा, 70-70, 50-50 माळ्याच्या बिल्डिंगींना तुम्ही परमिशन दिलेत, त्यांनाही कन्स्ट्रक्शनला पाणी लागतं। ते बाजूला मॅनहोल मारतात, बोरिंग मारतात आणि त्या बोरिंगचं पाणी म्हणजे भूज याच्यात पातळी खाली जातेच ना, त्या गोष्टीकडे आपण लक्ष का नाही? का ते धनाढ्य लोक आहेत, भरपूर पैसेवाले लोक आहेत, आणि ही जनता जी आहे रस्त्यावरची आहे, यांना कोण विचारणार? यांनी 2 महिने खाल्लं नाही खाल्लं, तुम्हाला काय फरक पडणार आहे? पण तुम्ही पैसेवाल्यांचीच बाजू घेणार, ही परिस्थिती आहे ठाणे महानगरपालिकेची। त्यामुळे आमची आयुक्तांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चेतावणी आहे, जर असा भेदभाव करून तुम्हाला जरी महापालिका चालवायची असेल तर महापालिकेत घुसून आम्ही तुमच्या खुर्चीवर बसून आंदोलन करू, हे चालून देणार नाही। ही महापालिका ठाणेकर लोकांची आहे, ही तुमची नाहीये। तुमची दादागिरी चालणार नाही। सकाळी उठणार याचा धंदा बंद करू, संध्याकाळी उठणार याचा धंदा बंद करू, हे चालणार नाही। कृपया महापालिका आयुक्तांनी हे जे काय चाललेलं आहे, तुमच्या कदाचित तुम्हाला माहिती नसेल, तुमच्या खालचे अधिकारी करत असतील आणि तुमच्या आदेशाचं पालन करत नसतील, तर कृपया हे थांबवा आणि सगळ्यात आधी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये इव्हन दिव्यात जाणार काय प्रकार चालू आहे बघा, किती अनधिकृत बांधकाम चालू आहे। एक गल्ली सोडून 10 बिल्डिंगी चालू आहेत। श्री पाट्यावर जा, काय प्रकार चालू आहे? आपण झोपा करताय? कुठे आहे महापालिका? तिथे तुम्हाला पाणी टंचाई जाणवत नाही। हे गोरगरिबांचे बोरिंग बंद करून, सर्व्हिस बंद करून काय मिळणार आहे तुम्हाला? ठाणेकर लोकांना ज्या सुविधा पाहिजेत त्या तुम्ही दिल्याच पाहिजेत, पण त्यांचे पोटावर त्या गोरगरिबांच्या पोटावर आणि पाठीवर लाथा मारू नका। ते लोक आहेत, त्यांचे सुद्धा कुटुंब असतील, फॅमिली आहेत, काय करावं त्यांनी? मग तुम्हाला हे बिल्डर चालतात, यांच्यासाठी तुम्ही रेड कार्पेट पाय घड्या घालून ठेवा, कारण ते तुम्हाला काहीतरी तुम्हाला म्हणजे तुमच्या अधिकाऱ्यांना किंवा काहीतरी त्यांचा चालू असेल, चालू द्या, आम्हाला त्याबद्दल काय म्हणणं नाही, पण आमच्या ठाणेकर जनतेच्या गोरगरिबांवर पोटावर मारू नका, ही तुम्हाला नम्र विनंती आहे।
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पक्षातर्फे आमचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यातर्फे तुम्हाला नम्र विनंती आहे.